पोलीस ठाण्यात गोळीबार करणारे आमदार गणपत गायकवाड यांच्यामुळे महायुतीतला एक पक्ष नाराज झालाय। गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर करोडो रुपयांच्या व्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत। त्यामुळे आज शिंदेंच्या शिवसेनेतल्या मंत्र्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांची भेट घेत गणपत गायकवाड यांची तक्रार केली आहे। पाहूयात। गोळीबार केला उपमुख्यमंत्र्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी। गोळीबार झाला मुख्यमंत्र्यांच्या पक्षातल्या नेत्यावर आणि गोळीबार करणाऱ्या नेत्याने आरोप केले आहेत थेट मुख्यमंत्र्यांवर। त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा पक्ष कमालीचा नाराज झालाय। शिंदेंच्या शिवसेनेतल्या मंत्र्यांनी आज उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेत नाराजी व्यक्त केली आहे। भाजप आमदार गणपत गायकवाड हे मुख्यमंत्री शिंदेंवर बेछूट आरोप करतायत। त्यांच्या आरोपांना कुठलाही पुरावा नाहीये। यापूर्वी गणपत गायकवाडांनी समन्वय समितीच्या बैठकीत कुठलाही मुद्दा मांडला नाही किंवा कुठलीही नाराजी व्यक्त केली नाही। त्यामुळे गणपत गायकवाड यांच्यावर भाजपने कारवाई करावी अशी मागणी शिंदेंच्या शिवसेनेने केली आहे। भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या बद्दल जे तथ्यहीन बेबुनियाद बिनबुडाचे ज्याच्यामध्ये कसलाही अर्थ नाही असे जे आरोप माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांवर व्यक्तिशः केलेले आहेत त्याच्याबद्दल आम्ही आमचं मत हे माननीय फडणवीस साहेबांच्या समोर मांडलं। हे चुकीचं आहे आणि त्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षानं योग्य ती कार्यवाही करावी अशा पद्धतीचं मत आम्ही माननीय फडणवीस साहेबांसमोर मांडलेलं आहे। जेव्हा आपण संयुक्तपणे सत्तेत असतो तेव्हा आरोप करताना पुराव्याशिवाय करू नये। अन्यथा आरोप करायचे असेल तर तुम्ही एकीकडे सरकारमध्येही राहायचं आणि त्याचे फायदे घ्यायचे, हे तर बघा व्यक्तिगत रीतीने चूक वाटते। शेवटी आरोप असेल तर त्याला पुरावे दिले पाहिजे। असा आरोप मुख्यमंत्री महोदय असेल किंवा इतर कोणावरही असेल करताना पुराव्या अभावी जर आरोप केले तर मग ते साबणा वरचा फेस असेल ते बुडबुडे संपुष्टात येतात, पण कारण नसताना नुकसान मात्र करून जातात। याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे। पुरावे असेल कुणाही बद्दल तर ते तर आपल्याला गृह विभागाकडे देता येतात। कारवाईची मागणी होती गणपत गायकवाड यांच्यावरती, कारवाई होईल का? कारण आरोप गंभीर त्यांनी केले। असं आहे, याच्याबद्दल मी मत व्यक्त करू शकत नाही कारण हा माझा अधिकार आहे। गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर काय आरोप केले होते तेही पहा। एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राज्य आणण्यासाठी प्रयत्न करतायत। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रभर फक्त गुन्हेगारच पैदा होतील। आमच्यासारख्या साध्या माणसाला आज एकनाथ शिंदे यांनी गुन्हेगार बनवलंय। मला मनस्ताप झाला आणि त्याच्यातून मी फायरिंग केलं। याचा मला कसलाही पश्चाताप नाहीये। माझ्या मुलाला पोलिसांच्या समोर मारत असतील तर मग काय करणार? माझ्या आत्मसंरक्षणासाठी हे करणं गरजेचं आहे। एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्यांचं आयुष्य खराब करायला घेतलंय। मी वरिष्ठांना याबाबत बऱ्याच वेळा सांगितलं होतं। शिंदे माझा वारंवार अपमान करतात। जिथे माझा निधी वापरला जातो तिथे खासदार श्रीकांत शिंदे जबरदस्तीने बोर्ड लावतात। ज्या ज्या ठिकाणी मी निधी आणला तिथे श्रीकांत शिंदेंनी स्वतःचे बोर्ड लावले। माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले। एकनाथ शिंदेंनी त्या भ्रष्टाचारामध्ये किती पैसे खाल्ले आहेत ते सांगावं। शिंदेंनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली आणि ते भाजपसोबत सुद्धा गद्दारी करणार आहेत। माझ्यासोबतही त्यांनी गद्दारी केली आहे। एकनाथ शिंदेंकडे माझे करोडो रुपये बाकी आहेत। माझे किती पैसे बाकी आहेत हे शिंदेंनी शपथ घेऊन सांगावं। माझे एवढे पैसे खाऊन सुद्धा ते माझ्याच विरोधात काम करतायत। महाराष्ट्रात गुन्हेगारी बंद करायची असेल तर एकनाथ शिंदेंचा राजीनामा घेतला पाहिजे असे आरोप गणपत गायकवाड यांनी केले होते। त्यावरून संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। भारतीय जनता पक्षाचे खासदार जे लोकप्रतिनिधी आहेत, 3 वेळा आमदार आहेत, भाजपचे सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत, त्यांनी गुन्हा केलेला आहे, ते आता तुरुंगात आहेत। त्यांचं स्टेटमेंट आहे की माझे कोट्यावधी रुपये हे एकनाथ शिंदे यांच्याकडे पडलेले आहेत आणि जर हा गुन्हेगारी स्वरूपातून मिळालेला पैसा एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात असेल, त्याने स्वीकारला असेल तर PMLA ॲक्टनुसार त्यांच्यावरती अशा प्रकारची कठोर कारवाई होणं गरजेचं आहे। माझ्यावर अन्याय झाला म्हणून कोणी गोळ्या झाडल्या पाहिजेत का? बोलता आलं असतं आणि हे पूर्वी का नाही बोललेले होते? आज त्यांना आरोपी म्हणून ज्या वेळेला उभं केलं त्यावेळेला ते बोललेले आहेत। त्याच्यापूर्वी कधी बोलले आहेत का? ते बोलले
त्याला काही पुरावे आहेत का? काही पुरावे नसतात. उद्या मी काही बोललो, माझ्याकडे काय पुरावे आहेत का? या कायद्याला पुरावा लागत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो. स्टेटमेंट आम्हाला त्यात अशाच प्रकारच्या स्टेटमेंटवर ते आम्हाला सगळ्यांना अटका झालेल्या आहेत. स्टेटमेंट आहे, यांनी स्टेटमेंट दिलं आहे. स्टेटमेंट हाच पुरावा असतो. PML ऍक्ट. गणपत गायकवाडांनी शिंदेंवर केलेल्या आरोपांनंतर संजय राऊतांनीही सोमय्यांची नक्कल केली आहे. फक्त प्रश्न असा आहे की या कोट्यवधी रुपयाचा हिशोब भारतीय जनता पक्षाचे आहेत ना, एक बोबडा नागडा पोपटलाल, हिशोब तर द्यावाच लागेल. हिशोब द्यावाच लागेल ना आता. मग आता त्या एकनाथ शिंदेकडे हिशोब माग. तुमच्या पक्षाच्या गणपत गायकवाडनं सांगितलंय. काय सांगितलंय? सांगितलंय ना, माझे कोट्यवधी रुपये पडलेत. अरे हिंमत असेल तर जा वर्षा बंगल्यावर आणि विचार, हिशोब माग. संजय राऊत किरीट सोमय्याची भाषा, वार्ता, चेष्टा करतात. करा हसी मजाक. आपल्याकडे एकनाथ शिंदेचा भ्रष्टाचारासंबंधी काही पुरावे असेल, जा पोलीस स्टेशन न्यायालयात. परंतु कोविड घोटाळ्याचा हिशोब तर आपण द्यावाच लागणार. कोविड कफन, कोविड रेमडेसिवीर, कोविड हॉटेल, कोविड हॉस्पिटल घोटाळ्याचा हिशोब तर राऊत साहेब द्यावाच लागणार. सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने थेट पोलीस ठाण्यातच गोळीबार करण्याची ही महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातली पहिलीच घटना होती. पण गोळीबार केल्यानंतर आमदार गायकवाड यांनी दिलेली प्रतिक्रिया त्याहून भयानक होती. त्यामुळे गणपत गायकवाड यांच्यावर भाजप काय कारवाई करणार, गायकवाडांनी मुख्यमंत्री शिंदेंवर केलेल्या आरोपांचं काय होणार हेच पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.